आयुष्य व्हावे तया कुळा माझे आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशय फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं फलं चिंतयामि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परली देऊनी हाती बोध परली देऊनी हाती बोध ज्ञानाचा पारळती उदो भक्तनाथ जगदंबे वदराये जगदंबे उदो भक्तनाथ जगदंबे वदराये नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो एक एक वाजवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा थोड़ा भी बोल दे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कवने काळी संत मंडळी सख्यास अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबारा यांची पूर्व अवतार बालभागवत प्रेममूर्ती श्री नामदेव महाराजांचा हा पसायदान रूपी अभंग आहे. अनंत कुळ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने थोडं विकोरव द्या. साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्यती जोनिधी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोपराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने भगवती जगदंबा पद्मावतीच्या दरबारात समापन्न झालेला एक दिवसीय हा चिंतन सोहळा आहे. या घोसपुरी गावातील श्री भिकाजी बाजीराव गाढवे यांचं 81 वर्ष म्हणजे सहस्र चंद्रदर्शन सोहळा असं वाक्य तिथे टाकायला पाहिजे होतं. कारण ज्यांनी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्या 81 वर्षाच्या वयवैशा आयुष्यामध्ये 81 वेळेला पाहिला, 1000 वेळेला पाहिला आहे, त्याला सहस्र चंद्रदर्शन सोहळा म्हणतात. त्यांच्या भागिनी, त्यांचे सगळे नातेवाईक आणि विशेष म्हणजे त्यांच्या अर्धांगी सौभाग्यवती विमल ठकाजी गाढवे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि लग्नात 60 वर्ष पूर्ण झाली आणि त्यातले त्यात अधिक मास नुसते जावायला धोंडे खाऊ घालण्यापेक्षा ते बोंदे महाराज म्हणायचे ना, गाढवानी शेत खाल्लं पापना पुण्य, बघा त्याला खाऊ घालण्यापेक्षा त्यांच्या बरोबर वैष्णवांना पंगत होईल अशा अनेक निमित्ताचा हा सोहळा आहे. विठाल विशेष म्हणजे अत्यंत उत्साहाने केलेला आहे. एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटामाटामध्ये करावं तसं या सगळ्या मुलांनी कुटुंबांनी आई वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. खूप आनंदाने, खूप प्रसन्न वातावरणाने आणि माझं सौभाग्य का आम्हाला अशा अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये हे सेवा अवगाहन करण्याची संधी मिळाली. तुकोबरायांच्या भाषेमध्ये तरी माझ्या दैवा पारा नाही. एकच वाक्य सांगतो SP कॉलेजचे प्रिन्सिपाल मामासाहेब दांडेकरांचं. हा सोहळा म्हणजे कृतार्थ जीवनाचा यथार्थ सोहळा. विठाला खरं तर गाडवे पाटील परिवाराने हा सोहळा केला, हा सगळ्यांना आदर्श आहे. आई वडील गेल्यानंतर बुंदीन गुलाबजांबू करण्यापेक्षा त्यांच्या हयातीमध्ये असे चिंतन सोहळे, त्यांची सोहळी झाली पाहिजे. ना तर बरीच मुलं अशीत महाराज पुढाऱ्याला करता वाढदिवसाकरता बोर्ड स्वतःच्या पैशाने बॅनर खर्च करतात आणि आई वडिलांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवसच त्यांना माहित नाही कधी येते. आमचे भाग्यविधाते ज्यांनी तालुका खाऊन व्यवस्थित ठेवला ते त्यांचे भाग्यविधाते. काय होणार आहे तरुणांचं? विठाला नाथ महाराज सांगतात 3 प्रदक्षिणा परियेसी 2 प्रदक्षिणा वाराणसी 1 नमस्कार करिता माता पितयासी युतके पुण्य होनी सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या, नाथ महाराजांच्या ओव्या, संत वाङ्मय आपल्या डोळ्यापुढे असलं पाहिजे. त्यावेळेला अशी चांगले संकल्प निर्माण होतात महाराज. अशी चांगले संकल्प निर्माण होण्याकरता आदर्श सुद्धा चांगला लागतो तरच ही संकल्प जन्माला येतात. विठाल स्वामी विवेकानंदांचं वय अगदी लहान होतं, अगदी लहान, 1.25 वर्षाच्या आईच्या कडेवर बसत होते. त्यांचे वडील बॅरिस्टर वकील होते महाराज. अत्यंत विद्वान आणि तज्ञ, जिकडे तिकडे नाव होता त्यांच्या वडिलांचा, प्रसिद्धी होती, पैसा भरपूर होता. सगळ्या अंगाने विवेकानंदांच्या जीवनामध्ये सर्व संपदा सकल विपुल होती महाराज. त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी. अत्यंत सात्विक आई होती. बाप तरी पाश्चात्य देशातली पुस्तक वाचून तर्कबुद्धीचे झाली होती, पण आई मात्र सात्विक होती महाराज. आई सात्विक होती. एके दिवशी स्वामी विवेकानंदांच्या वडील कोर्टातलं कामकाज आटपून लवकर घरी आले आणि दरवाजा उघडण्याकरता दरवाजावर थाप टाकली तर भुवनेश्वरी विवेकानंदांना घेऊन दरवाजा उघडण्याकरता प्रवृत्त झाली. दार उघडलं.
कमरेवर तर ते सतेज असलेलं व्यक्तिमत्व विवेकानंद, ज्यांचं बालपणातलं नाव नरेंद्र आहे, त्यांच्या वडिलांनी पाहिलं आणि सहज मनात संकल्प निर्माण झाला आणि विचारलं, नरेंद्र, मोठा झाल्यानंतर तू काय होणार आहे? तुला काय व्हावंसं वाटतं? बऱ्याच बापांच्या अपेक्षा भिन्न भिन्न असतात महाराज. बाप वकील असेल तर आपल्या मुलांनी वकील व्हावं, बाप डॉक्टर असेल तर मुलांनी डॉक्टर व्हावं. अरे एक काळ असा होता, बाप शेतकरी होता ना, आपल्या मुलांनी अशी काही शेती करावी आणि काळ्या आईची सेवा करावी, ह्या भावना होत्या. बाप फार मोठा मंत्री असला तर आपल्या मुलांनी कमीत कमी लहान तांड्याचा का होईना पण सरपंच व्हावं, प्रयत्न काय कमी करतात का? असे अनेकांचे जो ज्या क्षेत्रात आहे. फक्त दुर्दैव असे बाप कीर्तनकार असेल तर मुलांनी व्हावं की न व्हावं हा मोठा प्रश्न आहे. विठाला त्याच्यामुळे बहुतेक कीर्तनकारांची संतती कीर्तनकार झालेली नाही, मोठ्या मोठ्यांची झाली नाही. आता ते लाईव्ह म्हणून मोकळं बोलत ते आम्हाला प्रतिबंधाचे मोठं, पण आता ते तुम्ही आणूनच ठेवलंय, आता त्याला काय पर्याय? विठाला तसा नरेंद्र म्हणजे विवेकानंदांच्या वडिलांनी विचारलं, नरेंद्र तुला काय व्हावंसं वाटतं? आईच्या कमरेवरच्या नरेंद्रने बालपणीत उत्तर दिलं, बाबा मला सुंदर घोडे चालवणारा व्हावं वाटतं. ऐकल्याबरोबर बाही मागे केली, नरेंद्रच्या मुस्कडात दिले. नरेंद्र रडू लागला. पण मी सांगितलं, आई भुवनेश्वरी सात्विक अंतकरणाची होती. रडणाऱ्या नरेंद्रांना देवघरामध्ये घेऊन गेली. तिथं देवघरात असा फोटो होता, भगवान श्रीकृष्णांचा विजयरथ आहे. विजयरथावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा घोड्याचे लगाम धरून येत आणि भक्तराज अर्जुन पाठीमागे गांडव धरून धरून येत. तो फोटो आपल्या लक्षात आला असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. आईने तो फोटो दाखवला नाही ना, नरेंद्र घोडे चालवणारा व्हायचंय ना, मग दुसरा तिसरा घोडे चालवणारा न होताना या भगवान श्रीकृष्णांसारखा घोडे चालवणारा हो, याला यथार्थ संकल्प म्हणतात. विठाला तसं मला कौतुक वाटलं महाराज. मुळात तर यांची कुसच एवढी पवित्र आहे का ज्या कुशीमध्ये एक देशभक्त जन्माला आला महाराज. एक वाक्य सांगू, तीन सजावत देश को सती संता और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. अरे अशी मुलगी जन्माला घातली पाहिजे जी अहिल्याबाई होळकरांसारखी असावी, झाशीच्या राणीसारखी असावी, जिजाऊ मासाहेबांसारखी असावी, गंगाखेडच्या जनाबाई सारखी असावी, मुक्ताबाई सारखी असावी, एखाद्या मुलाबरोबर पळून जाणारी नसावी. विठाला अशा मुली जन्माला घातल्या पाहिजे, इतके संस्कार केले पाहिजे ताकदीचे. आणि अशी मुलं जन्माला यावी, एक तर तो देशभक्त असावा, नाही तर भगवत भक्त तरी असावा. उगं ढाब्याहून जाऊन येणारी पिलावळ काय कामाची? आपल्या ते काही कामाची नाही. त्याच्याकरता 75% आई वडिलांना संस्कार द्यावे लागतात, 75%, आणि 25% तो त्याच्या संस्काराने उद्भूत होत असतो. जर आई वडील 75% संस्कार द्यायला कमी पडले तर डोळे दाखवून समजायचं आपल्या मुलाचं अधपतन झाल्याशिवाय राहतच नाही. विठाला अरे भारत देशातल्या हिंदू संस्कृतीसारखी जगात संस्कृती नाही. इथे गर्भधारणेपासून तर अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्या विद्यांनी, सगळ्या योजना, सगळे संस्कार आपल्याला दिले. हे फक्त भारतीय तत्वज्ञानामध्येच आहे. जगातल्या कोणत्या तत्वज्ञानात हे दम नाही महाराज. जन्माला येण्याच्या अगोदरपासूनची आपल्याकडे व्यवस्था आहे, ज्याला गर्भधारण संस्कार म्हणतात. गर्भधारण वैकुंठवासी एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अरे अभिमन्यू आपल्या आईच्या सुभद्रेच्या उदरामध्ये चक्रव्यूहामध्ये भेदन करायचं कसं हा शिकला. याच्यावरून आदर्श घेतला पाहिजे. गर्भधारण अवस्थेमध्ये आपण काय वाचावं, कसं बोलावं, काय अनुष्ठान करावं, काय ध्यानधारणा करावी. बंकट स्वामी महाराज म्हणायचे, ज्या दिवशी आईला कळालं आपण गरोदर राहिलो त्या दिवसापासून कमी कमी ज्ञानोबरांचं चरित्र, तुकोबरांचं चरित्र, नाथ महाराजांचं चरित्र, अरे श्यामची आई, भगतसिंग, अशी काही पुस्तकं वाचली पाहिजेत. रामायण महाभारतासारखं ऐकलं पाहिजे. तुम्ही जर रोज टीव्हीच्या मालिका पाहू लागल्यात आणि ते संस्कार जर तुमच्या गर्भावर झाले तर घरी लादेन नाही जन्माला यायचे तर कोण जन्माला येते तुमच्या? तुमचं पाहणं काय आणि तुमचा विचार काय? महाराज आपल्याकडे डोळे हा शब्द अपभ्रष्ट आहे. दो हृदय असा शब्द येतो. आईचं हृदय आणि बाळाचं हृदय.
आईला ज्या वेळेला डोळे लागतात ना, ती आईची इच्छा नसते, गर्भाच्या बालकाची इच्छा असते महाराज. तुम्ही बा रामायण, कौसल्य मातेला ज्या वेळेला डोळे झाले आणि राजा दशरथ पुरवण्याकरता म्हणून तिच्या त्या प्रसादामध्ये गेले, काय डोळे सांगितले, आणि न धनुष्य मारी न रावणा लंका विभीषणा दिल मी. हे डोळे सांगत होता आतून, राम बोलत होते कौसल्य मातेच्या मुखातून, धनुष्यबाणा ना, मी रावणाला मारण्याकरता जन्माला आलोय ना. आता आपल्या आईचे डोळे म्हणजे मेकडं खाणं, माती खाणं, हे काय डोळे होय. आता ज्यांनी गर्भातच माती खायची ठरवली, तो मोठा बाहेर आल्यानंतर मातीत नाही खाईन तर दुसरं काय खाईल. उठाला तुम्ही जसे संकल्प कराल तसा भगवान पुरवतो महाराज. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व पूर्ण करी मनोरथ, सर्व पूर्ण करिये मनोरथ, सर्व पूर्ण करी मनोरथ, सर्व पुण्य करिये मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ, येथे अलंकार शोभती सकळ. येते रागाये शोभते सकळ, शोभते सकळ. संकल्पाचा दाता नारायण, सर्व पूर्ण करी मनोरथ. संकल्पाचा दाता नारायण, सर्व पूर्ण करी मनोरथ, पूर्ण करे मनोरथ, सर्व करी मनोरथ. ज्यांनी आपल्या काळ्या आईची प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या कुटुंबाला एक ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली, त्याच्यापैकी ज्यांची मुलं सौभाग्यवती विमल, सौभाग्यवती लताबाई श्री भाऊसाहेब ठकाजी गाडवे, सौभाग्यवती कविता श्री नानासाहेब ठकाजी गाडवे, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी, सौभाग्यवती ज्योती श्री सोमनाथ ठकाजी गाडवे हे मेजर होते, आणि बसंत श्री गंगाधर ठकाजी गाडवे आदर्श शेतकरी. मोठी बाई सलोचना आहे, तिची मुलं पोपटराव वगैरे, भागवत महाराज आहेत, सिंधुबाई आहेत, आप्पासाहेब आहेत, ज्योतिताई आहे, आणि मग सगळे एकूण 60 माणसाचा परिवार आहे. 60 हे पूर्वी जमत होतं, आता हम दो हमारे एक. एवढा मोठा भुताचा बांगला बांधून ठेवतात, त्याच्यात माणसच नाही, मग कायला बांधून ठेवतात ते. जर माणस दोनच पती पत्नी, टिक्का टिकोजी, एक त्या कोपऱ्याला आणि हे कोपऱ्याला. अरे जेवायला सुद्धा माणसं एकत्र बसत नाही. चला, ज्या कुटुंबाने आपल्या मातृपितृंच्या या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने खूप अशा सुंदर अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहे, मला कधी कधी विशेषच वाटतं महाराज. या महाराष्ट्रात एक वर्ग असा आहे, आपल्या जिवंत आई वडिलांना सांभाळण्याचा ज्यांना कंटाळा आला, त्यांनी वृद्धाश्रमात ठेवले. तो रेमंड कंपनीचा मालक नाही का सिंघानिया, अरे अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी जमा केली, त्याच्या प्रॉपर्टीचा हिशोबच नाही. ती सगळी प्रॉपर्टी त्याच्या मुलाने आपल्या नावावर करून घेतली, आणि जन्म देणाऱ्या बापाला वृद्धाश्रमात ठेवलं, तर मरताना स्वतःचं घर सुद्धा मिळालं नाही, तिथंच मरावं लागलं. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी महाराज सिंघानियाची, पण स्वतःचं घर शेवटपर्यंत मिळालं नाही, नाहीच मिळालं. आणि एका बाजूला आपल्या आई वडिलांनी केलेली हे आपल्या करता जी आपलं आयुष्य समर्पण केलं, महाराज हे आई वडीलच करू शकतात. एखादं आईचं मूल आहे, ती मांडीवर आई जेवण करते ना, अशा वेळेला त्यांनी देह धर्म केला. आईला केळस येत नाही महाराज, अजिबात नाही. बघा, आई केळसच करत नाही. आईचे महाराज, आम्ही एकदा येवलेला कीर्तनाला गेलो, एसटीने येत होतो, रात्री 9 ते 11 कीर्तन झालं. ज्या घरी झोपायला आमची व्यवस्था केली होती, त्या घरची बाई बाळंतीण झालेली होती, आणि जवळच प्रसाद होतं. एक पलीकडे ती आणि इकडच्या खोलीत आम्ही.
रात्रभर ते मुलग रडत होतं. मला रात्रभर असं वाटलं जाऊन रड दाबाव्याचं. इतक्या दुरून आलो, रात्रभर झोप येऊ दिली नाही. मग मागून विचार केला, अरे एका रात्रीचा आपला प्रश्न आहे, आपल्याला एवढा कंटाळाला. या मुलाने, या जन्म देणाऱ्या आईला किती रात्री जागवलं असेल, पण आईला कंटाळा येत नाही. तिचंच नाव आई आहे, विठाल. अरे तो बाप आहे जो मुलाच्या स्वप्नपूर्ती करता अंगावर बनेल सुद्धा धारण करत नाही. महाराज, बापच करू शकतोय, बनेल सुद्धा घालत नाहीत. आपल्या स्वप्नाची राख रांगोळी करतात आई वडील महाराज. आणि आपल्या मुलांची स्वप्न कशी पूर्ण होतील याच्याकरता यावत आयुष्य प्रदीर्घ काळ जीवन झडतात म्हातारपणापर्यंत. अरे मरायला टेकलेले आई वडील सुद्धा आपल्या मुलांचाच विचार करतात, स्वतःचा विचार करत नाही. हे आईबापच करू शकतात महाराज, जगात दुसरं कोणी नाही. म्हणून पुढाऱ्यांचे तळवे चाटण्यापेक्षा प्रामाणिक राहा. अरे स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर त्यांची तळवे चाटायची काय गरज आहे. प्रामाणिक राहणं, आपल्या आईबापाची सेवा करा. नाही आयुष्यात सोनं झालं तर आम्हाला येऊन विचारा, कल्याणच होणार महाराज. वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले सांगायचे, तुम्ही अलीकडे कुत्रे आणतात ना, 1,00,000, 1,25,000, 2-2 लाख किंमती म्हणतात त्या कुत्र्यांची. आता ज्याच्या पैशाला उत आला तोच आणू शकतो. आपल्याजवळ काय, त्या कुत्र्याला काय खाण्याकरता मारा, त्या कुत्र्याचं काय भाग्य आहे, बसायला 4 व्हीलर गाडी, खायला काय 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 काय, आंघोळीला साबण काय काय, त्या कुत्र्याचं भाग्य आहे. पण अशाही कुत्र्याला एकदा लाथ हाणून पा, नाही पायी पकडला त्याने, डसला, दंश केला तर आम्हाला विचारा. पण ती आई आणि बाप आहे. अरे फेकून जरी भाकर घातली ना, फेकून, तरी ती आशीर्वादच देते. त्यांचं नाव आई आणि वडील आहे. विठाल लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे हित, गडवाड्याचे माऊली देत, माऊली देत, गडवाड्याची गडवाड्याची आई वडील आपलं सर्वस्व समर्पण करतात. दोन्ही गोष्टी एका बाजूला, आई वडिलांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे महाराज. आता हे नगर तालुका आहे आणि यांची जावई पारनेर तालुक्यात आहे आणि तोच तालुका माझा आहे. त्यांचे हंग आहे आणि आमचं कान्हूर आहे. थोडं अंतर नाही, 21 किलोमीटरचं. फक्त आता ते लाईव्ह म्हणून नाव सांगत नाही, सांगायला काय अडचण नाही, पण नाव घ्यावं इतकी त्या व्यासपीठावर त्याची योग्यता नाही म्हणून नावही न घेतलेलं बरं. आईबापांनी सावकाराच्या घरी सालं घातली महाराज, अशा थकेल वयपर्यंत. आपल्या एकुलत्या एक मुलीला सिव्हिल इंजिनियर बनवलं. मुलाला सध्या ऑस्ट्रेलियाला 4 कोटीचं पॅकेज आहे त्याचं, वर्षाला किती, 4 कोटी. पण त्या आईला कॅन्सर झाला, इळद घाटात आणलं. 3 महिन्यामध्ये 14 केमो दिले महाराज, 3 महिन्यात 14 केमो. शेवटी डॉक्टरांनी त्या आजोबाला विचारलं, बाबा तुम्ही दोघेच येता, घरी तर कोणीच येत नाही. ते म्हणले घरी कोणीच नाहीच, एक बाळ आहे तो परदेशात आहे, कोण येणार आहे. मग डॉक्टरने म्हटलं, बाबा आता आजीला आणू नका, कॅन्सरच्या पेशी एवढ्या शरीरामध्ये पसरल्यात, आता केमो देणं सुद्धा अशक्य झालंय, हे चटके त्यांना सहन होणार नाही. त्या म्हातारीने सांगितलं, इथं चटके खाऊन मेलेलं मरण्यापेक्षा घरी मेलेलं काय वाईट आहे, चला घरी. घरी आणलं. 3ऱ्या दिवशी आई महाराज ती घार उडते आकाशी, चित्त दिशे पिल्लापाशी. तिने मालकाला सांगितलं, हे बघा या 4-5 दिवसात माझं मरण अटळ, मी मरणार म्हणजे मरणार आहे. आपल्या बाळूला बोलवून घ्या, मरायच्या अगोदर त्याला डोळे भरून पाहायची माझी इच्छा आहे. गावातल्या सरपंचाशी संबंध केला, त्या मुलाशी संपर्क लावला, आज येतो उद्या येतो म्हणून 9 दिवस लावले आणि अक्षरशः ती म्हातारी मेली. 1 रात्र आणि 1 दिवस त्या म्हाताऱ्याने, त्या आजोबाने आपल्या मेलेल्या बायकोचं प्रेत तसंच घरात ठेवलं महाराज. ते जाळलं सुद्धा नाही आणि गावाला सांगितलंच नाही. का? जिवंत असताना तिची इच्छा होती तो येईल आणि मला भेटेल, तो आला नाही.
अरे मरायच्या वेळेला कमीत कमी आग्नेनाग देण्याकरता तरी येईल. म्हणून एक रात्र आणि एक दिवस तसंच होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता फोनाला, बाबा आई तुझी आई गेली. तो म्हणला, मग येऊन काय करू आता? आईचं अंत्यविधी उरकून घ्या, मी तुमच्याकरता पैसे पाठवतो. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वांज राहिली असते तर काय बिघडलं असतं? तो मुलाचा दोष नाही सगळा, आई वडिलांचा काही दोष आहे महाराज. आई वडिलांनी नुसतं पैसाच कमावण्याचं ज्ञान दिलं. अरे त्याला मांडीवर घेऊन कधी श्यामच्या लहानपणात शिकवलं असतं. अरे त्याला पुंडलिकाचं चरित्र असं पाळण्यात घालून जसं मदाल असं सांगते, उठे पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. मला आई झाली मदालस हे सारखी, जिने आपल्या पाळण्यातल्या बाळाला उपदेश करण्याकरता बालपणातच सुरुवात केली. म्हणून कौमारेत आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानीय बालपणात अध्यात्माचे संस्कार लावावे लागतात महाराज. बालपणातच ती बीज आतमध्ये बालपणातच धारण करतात. म्हणून मदालस हे चरित्र सांगा. अरे साने गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई त्या मुलाला कधी वाचवून दाखवा आणि तुम्ही वाचा. कधी भगतसिंग सांगा. ज्ञानोबरांनी किती, निवृत्तीनाथांनी ज्या वेळेला आपल्या आई वडील देहांत प्रायचित्त घेण्याकरता गेले आणि निवृत्तीनाथांवर या 4 भावंडांची 3 भावंडांची जबाबदारी दिली, त्या निवृत्तीनाथांनी चौघांचं कसं संगोपन केलं हे सांगा त्या लहान मुलांना. त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. 10वा झाला, 11वा झाला, 12वा झाला, 13व्याच्या दिवशी त्या हस्त्या त्या म्हातारीने गंगेत नाही सोडल्या. हस्त्याचं मडकं ते बांधलेलं तसंच घेऊन निघाला. गावातल्या लोकांना वाटलं म्हातारा बुद्धी आता वेळ झालं, ते आता बायको मेली, मुलगा आहे ना, आता काय करतो कोणास ठाऊ. म्हणून 50 माणसं त्या म्हाताऱ्याच्या मागं मागं ते म्हातारा आलं मशानभूमीत. बायको जाळली तिथं थांबलं ते आणि त्या हाडांना म्हणू लागले, हे बघ, जन्म देणाऱ्या तुझ्या मुलाला तुला भेटण्याची इच्छा वाटली नाही, तो आला नाही, त्याला तुझी गरज नाही, पण मी लग्नात तुला शपथ दिली होती का मरेपर्यंत तुला साथ देईल. तू मला दिलं सोडून, पण मी नाही तुला सोडणार. बघ, हाडक्यांचं ते हस्त्यांचं मडकं तसंच ठेवलं आणि त्याच मसनवाट्यात आपला प्राण दिला आणि नवराही मरून गेला. तर मुलगा आला सुद्धा नाही महाराज. गावाने वर्गणी करून जाळलं आणि त्याला सांगितलं सुद्धा नाही. अरे काय उपयोग आहे? त्याच मुलाला जर बालपणा संस्कार दिले असते ना, तर कोट्यावधी रुपयाच्या नोकरीला लात मारून तो मुलगा आपल्या आई आणि बापाला भेटायला आला असता. म्हणून अशी उत्तम उदाहरण आहेत का हे सोहळे गावोगाव घरोघरात झाले पाहिजे. त्याच्याकरता 81 वर्षाची वाढ बघायची नाही महाराज. आपल्या आई वडील थकले ना, जसं कोणत्या ना निमित्ताने आपण घरामध्ये सण साजरा करतो तसं कोणतंही निमित्त काढायचं आणि आई वडिलांचे असे सोहळे साजरे करायचे. ते हयात असताना त्यांचं आयुष्य अधिक वृद्धिंगत होईल. विठाला दुसरं बघा, आयुष्यभर काळ्या आईची सेवा केली, त्यांचं शरीर बघा तुम्ही कसं कणखरे महाराजांनो. आपलं तर 50व्या वर्ष सगळं लगेच रोगाचं आक्रमण आहे. काम करायचे नाही ना, फुकटचे 1500 रुपये मिळतात आणि शास्त्राने फुकटचं गहू तांदूळ दिलंय, कामच करायचे नाही. आई बापाई मुलीला स्थळ पाहत असताना ज्या घरी काहीच काम नाही, मग ती काचेच्या शोकेशमध्ये ठेवायची ना मुलगी. जन्माला काय घातली, त्याला कामच करायचं नाही. तर ऐका, गीता काय सांगते, आपण ज्ञानेश्वरीच्या जिल्ह्यात जन्माला आली, त्या जिल्ह्यातले आपण आहोत. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? अरे ज्याला 2 वेळेची भाकर लागते ना पोटाला, 2 वेळेची, तेवढं तरी त्यांनी दिवसभरात काम केलं पाहिजे. किती दिवस फोकटचं खायचं महाराज? कर्मण्य. आता ही सरकार आहे म्हणून आणि हे उलथून गेल्यावर पुन्हा कोण देणार आपल्याला? का सतत हे सरकार आणणार नाही आणि मग फुकटची खायची सवय लागेल. पुन्हा दुसरं सरकार 1500 नाही, गहू नाही, तांदूळ देणार नाही. मग काय कराल? अरे फुकटचं खाण्यापेक्षा संत सांगतात, गीता सांगते तसं जगा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. काम करा महाराज. अरे शेतीत काम केल्यानंतर सकाळी पहाटे उठून फिरायला जायची गरजच नाही. आता काय पहाटे उठून फिरायला जातात काय? कशी शरीर आहे महाराज? रोगाचा प्रादुर्भाव नाही याच्या शरीराला का? अरे शेतीमध्ये कष्ट केल्यानंतर 90 वर्ष 100 वर्ष मनुष्य जगू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे 2 जोडपं, 1 जोडपं आहे. विठाला अरे कृषी प्रधान देश आपण आपल्या काळ्या आईची सेवा करतो. हे बघा, सरकार हमी भाव देईन न देईल तो भाग निराळा. अरे ती आपली आई, त्या काळ्या आईची सेवा केल्यानंतर, सेवा केल्यावर ती सेवा वायाला कधी जात नाही. बघा, सेवा के मग ती देवाची करा.
आई वडिलांची करा, देशाची करा, धर्माची करा किंवा आपल्या काळ्याची करा. सेवा परमो धर्म हा. सेवा व्हायला गेली असती तर छत्रपती संभाजीराजेने आपला प्राण कशा करता दिला असता महाराज. आपल्यावर काही ऋण आहे, एक मातृपितृ ऋण, एक देवाचं ऋण आहे, एक देशाचं ऋण आहे आणि एक गुरुचं ऋण आहे. ते ऋण फेडावंच लागतं. एका पखवाजांनी कमी कमी मरायच्या अगोदर एक पखावजवादक तयारच केला पाहिजे, त्याशिवाय त्या विद्येतून मुक्त होत नाही. एका गायकाने मरायच्या अगोदर कमी कमी एक गायक बनवलाच पाहिजे, नाही तर त्या ऋणातून मुक्त होत नाही. गुरुबरे शंकर महाराज कंदरकर सांगायचे, आपली विद्या संकोचित ठेवून जर दुसऱ्याला दिली नाही, जर मिळाला तर त्याला भूतच व्हावं लागतं. मग तो केवढा मोठा विद्वान किंवा कलाकार असू द्या. विठाला तरी विद्यार्थी कडावा, त्या गुरु ऋणातून मनुष्य मुक्त होतो. देशाच्या धर्माच्या ऋणातून सेवेतून मुक्त झालं पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, जननी जन्मभूमीश स्वर्गातपि गरीयसी. देश जशी मातृभूमी आणि आपली माता ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. देशाकरता आपला प्राण देण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहायचं नाही. काय योगायोग, ज्या कुशीमध्ये एक देशभक्त जन्माला आले, त्यांनी देशाची सेवा केली, आपल्या आईवडिलांची सेवा करतात आणि गावी येऊन आता आपल्या काळ्या आईची, त्या शेतीची सेवा करतात. महाराज आदर्श शेतकरी हे एखाद्याच्याच भाग्यात असतं. देशाची सेवा जमते आणि काळ्या आईची सेवा करू शकतो देशाकरता. दुसरा धर्म आहे. महाराज सांगतात, ज्याला मिलिटरीत जायचंय ना, त्यांनी एकदा गाथ्याचं पारायण करा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे अकोळनेरच्या मोठ्या सप्त्यात बसवले काय चालेल, पण अजून राहावं लागेल कदम बावले का, म्हणजे स्वर सोडायचं नाही. विठाला धर्माचे धर्मरक्षावयासाठी करण्याटी आमाशी वाचा बोलो वेदने ते करू संती केले. ते स्पर्श करून जातो, वाघ विस्तार करत नाही. आळंदी जवळच्या भीमा इंद्राने त्या तुळापूरच्या संगमावर मकरब खानाने बेसावत असताना छत्रपती शंभूराजांना पकडलं आणि बहादूर गडावर आणलं. औरंगजेबाने तीनच प्रश्न विचारले, शंभूराजे आमचा खजिना कुठे ठेवला ते स्थान सांगा, आमचे कोणते गद्दार तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा, आणि तुम्ही धर्मांतर करा, तुमची मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकला आणि इंगळापेक्षा डोळे लाल झाले शंभूराजांचे. औरंगजेब, या शंभूने आपलं शरीर कधीच या धर्माला दान दिलंय. प्रसंग जर पडला तर माझा प्राण मी हिंदू धर्माकरता स्वाधीन करील, पण धर्मांतर करणार नाही. आणि लालबुंद डोळे करून शंभूराजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाला शंभूराजांची स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. महाराज त्यांनी निखाऱ्यामध्ये लालबुंद सळ्या तापवल्या आणि लाली लाल झालेल्या सळ्या शंभूराजांच्या डोळ्यामध्ये घातल्याबरोबर बोबळ जळून बाहेर पडले आणि महाराज आंधळे झाले. त्याला कीव सुद्धा आली नाही. इतका हिंस्र राजा होता महाराज तो, इतका. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभूराजे खजिना तुम्हाला राहू द्या, फितुरांची नावं सांगा आणि धर्मांतर करा. या देशामध्ये मिळवलेले राज्य मी दान करतो आणि माझी आवडती मुलगी तुम्हाला दासी म्हणून देतो. मुलगी स्वभार्या, तुझी बायको जरी गहाण ठेवली माझ्याकडे तरी धर्मांतर करणार नाही. त्या नराधामाने जिबत छाटून टाकली, त्यांची कापून टाकली. तिसऱ्या दिवशी कान कापले. चौथ्या दिवशी एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं, बटाट्याची साल सोलावी अशी साल सोडून त्याला काळं मीठ लावलं
आणि तिथून पुढे एक एक अवयव तोडला महाराज. लागली मारला नाही का. चैत्र शुद्ध प्रतिपदा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिनी, याला गुढीपाडवा म्हणतो. 31 डिसेंबर नाही, 31 डिसेंबरला तारीख बदलते, साल बदलत नाही. जो खानदानी हिंदू आहे तो 31 डिसेंबर साजराच करणार नाही. जर केला तर समजायचं याच्या रक्तात बेसळे, हा खानदानी हिंदू नाही. विठाला हॉटेल वाजवणं, दारू पिवणं, मांसाहार करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते का. काय वाढदिवस साजरे करता तुम्ही अशी गलिच्छ पद्धतीने. मेणबत्त्या फुकायची ही आपली परंपरा नाही, दिवे लावण्याची पद्धती आपली. फुकून अंधकार करून जीवनाचं वाटोळं करून अज्ञान दिशेकडे नेणारी आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती प्रकाशाकडे नेणारी. म्हणून त्याचे वय जेवढा, समजा 81 वर्षाचं वय झालं ना बाबांचं, 81 दिवे तयार करा आणि त्या प्रजाळलेल्या ज्योतीने त्यांचं औक्षण करा महाराज. ती उत्तम आहे. ही आपली परंपरा आहे. हे कसले हॅपी बर्थडे टप्पी बर्थडे. अहो त्यांना खायची सुद्धा अक्कल नाही. बफे पद्धती, मशीनी काडबा खाल्ल्यासारखं उभ्याने खातात. हे आपले संस्कार नाही. विठाला 16 संस्कारापैकी आपल्याकडे पाणीग्रहण नावाचा संस्कार, ज्याला लग्नविधी म्हणतात. पाश्चात्य देशामध्ये करार आहे, करार. 2 महिने 4 महिने जन्माला आलेल्या मुलाला नक्की माहितीच नाही आपला बाप कोण आणि आपली आई कोणी. ही त्यांची परंपरा आहे. म्हणून पाश्चात्य देशातील लोक आतापर्यंत विचार करतात 60 वर्ष झाले लग्नाला तरी पती पत्नी एकत्र कसे काय राहतात. आमच्याकडे लग्नविधी हा संस्कार आहे आणि त्यांच्याकडे करार आहे. हे आपला आणि त्यांच्यातलं अंतर आहे. विठाला आणि ती संस्कृती शिकले. 2 महिन्यात घटस्फोट. एक बाई जर 4 नवरे करत असतील तर तिला या देशात पतिव्रता कसं म्हणायचं. बरं काय असं घटस्फोटा करता. अरे ज्या रामचंद्रांनी स्वतःला वनवास होता, सीतामातेला नव्हता. राजा दशरथाने कैकेयीने विनंती केली, ए सीते, अगर रामाला वनवास आहे, तू जनकाची मुलगी आहे, जनक नंदिनी, तू कशाला करते 14 वर्ष इथं थांब. तिने सांगितलं, माझे राम जर वनवासात असतील तर वनवास मला अयोध्या आहे. मी त्यांना सोडून बाजूला जाऊ शकत नाही, कारण राम माझी सावली आणि मी रामाची सावली. हा आदर्श या देशातला. आणि काही कारण नाही घटस्फोट घ्यायचा, पुन्हा दुसरा नवरा करायचा आणि पतिव्रता म्हणून घ्यायचं. लाज वाटत नाही मनाला काही. विठाला अरे जसा पतीच्या आनंदामध्ये तुम्ही सहचारिणी आहात तसं दुःखामध्ये सुद्धा सहचारिणी व्हावं लागतं. हे जग आहे महाराज, हा संसार आहे. अरे संसारामध्ये सुख दुःखाचं मिश्रण म्हणजे संसार आहे. गीता सांगते, मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यांश ताऊन तितिक्षा भारत. ज्ञानोबराय म्हणतात, हे तर काही सुख आणि काही दुःखही असे. अरे संसारामध्ये पूर्ण आनंद नाही आणि पूर्ण दुःख नाही. सुख आणि आनंद या दोघांचं मिश्रण म्हणजे संसार आहे. मग जसं आनंदामध्ये तुम्ही सहभागी राहता तसं त्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी असलं पाहिजे. ती पतिव्रता. विठाला म्हणून गुढीपाडवा हा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन आहे. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी गुड्या उभारू नये म्हणूनच औरंगजेबाने फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिर कापून टाकलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ते काठेवर उभारलं. शंभूराजांनी आपला प्राण धर्माकरता दिला पण धर्मांतर केलं नाही. ही धर्माची सेवा आहे. या धर्मातून ऋणमुक्त होणं म्हणतात महाराज. तसं आई वडिलांची जसं पुंडलिकराय सेवा करतात, गुरु ऋणातून जसं ज्ञानोबराय उत्तीर्ण होतात तसं आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. आई वडिलांच्या सेवेतून आपण काय उत्तीर्ण होणार आहे, पण प्रयत्न केला पाहिजे. अशा सोहळ्याच्या रूपाने, अशा सेवेच्या द्वारा आपण काहीतरी आपल्या कपाळाला आलं तेवढंच आपण केलं पाहिजे. म्हणून देशाचं ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे, काही धर्माचं ऋण आहे, काही गुरु ऋण आहे. आणि आजच्या दिवशी या पितृऋणातून उत्तीर्ण तर होऊ शकत नाही, पण प्रयत्न आहे. आपल्या अशा सोहळ्याने आपल्या आई वडिलांना आनंद मिळावा, त्यांना अधिक काळ आणि उल्हासित व्हावं, याच्याकरता त्यांचं अंतःकरण प्रसन्न व्हावं, याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सहभागी झालेला आहात. आणि त्या निमित्ताने मी प्रेममूर्ती नामदेवरायांचा अभंग घेतलेला आहे. हे पसायदान आहे. जसं ज्ञानोबरायांचं विश्व प्रसायदान आहे, विश्वाला माहिती आता विश्वात्मके देवे. तुकोबरायांचं प्रसायदान आहे, मागणे ते एक तुझं प्रति आहे.
देशील तरी पाय पांडुरंगा. तसा हा अभंग म्हणजे देवाकडे हरिदासांच्या करता प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे मागितलेलं पसायदान विठाला. कोणी शंका घेईल महाराज, या चारही चरणामध्ये तुकोबराय नामदेवराय पांडुरंगाला मागताना कुठं दिसत नाही, मग तुम्ही हे पांडुरंगालाच मागितलं हे कशावरून म्हणता? त्याची दोन उत्तर सांगतो. संत मागायचं झालं ना, एक तर संतांनाच मागतात, नाही तर देवाला मागतात. मागो तरी तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. आणि दुसरं, नामदेवरायांची मागणीच अशी आहे की ती देवाशिवाय जगात कोणी पूर्ण करू शकत नाही, म्हणून देवाकडे मागतात असा निकष आहे विठाला. आता मोठा विचार आहे, 11:30 पावणे 12ला सेवा समारोप करायची आपल्याला. मी सगळा विस्तार करणार नाही. जगामध्ये 3 प्रकारच्या शक्ती. एक तर पहिला गोष्ट, 3 गोष्टीचा विचार माणसाने केला पाहिजे. कोणाला मागायचं, मागणारे कोण आहे आणि काय मागतात, या 3 गोष्टीचा विचार सगळ्या जगाला आवश्यक आहे. मागणारे नामदेवराय आहेत महाराज. अहो ज्यांच्या भक्तीचा प्रताप असा आहे, बालपणामध्ये नामदेवा हाते दूध प्याला, दूध प्याला, नामदेवा हाते दूध दूध प्याला, नामदेवा देऊळ दूध प्याला, नामदेवाचे दूध प्याला. हिरवे देऊळ जगामाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती नामदेव महाराजांची सेवा तसे आपण चरित्र ऐकलेले वाघ विस्तार नको. कोणाला मागता? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सरोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमो वेनम. जो देण्या इतका समर्थ आहे मारा, तोच समर्थ आहे, तोच एकदान शूरदाता. आणि काय मागता? हरिदासांच्या भगवत भक्ताच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळावं. आणखीन काही विकल्प करतो. काही वेळेला मागणारा श्रेष्ठ असतो तर देणारा श्रेष्ठ नसतो. काही वेळेला देणारा श्रेष्ठ असतो तर मागणारा श्रेष्ठ नसतो, कनिष्ठ असतो. काही वेळेला मागणाराही श्रेष्ठ आहे, देणाराही श्रेष्ठ आहे, पण मागण्याची वस्तू कनिष्ठ आहे. प्रसंग सांगतो. भगवान श्रीकृष्णांना 16,000 पत्न्यांपैकी जामवंती नावाच्या पत्नीला मुलबाळ नव्हतं महाराज. बाकीच्या सगळ्या पत्नीला 8 9 मुलं आहेत, पण जामवंतीला नव्हतं. तिने विनंती केली, भगवान सगळ्यांना अपत्य आहे, मुलं आहेत, मग मलाच का नाही? भगवान म्हणाले, आता तो माझा दोष नाही, मला अपत्य पाहिजे. म्हणून तिने हट्ट धरला आणि भगवान श्रीकृष्णांनी चातुर्मासामध्ये भगवान शंकरांची उपासना करायचं ठरवलं. रोज 1,00,000 कमळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शंकरांच्या पिंडीवर समर्पण करून भगवान शिवांची पूजा करत होते. चातुर्मासाचा 1 दिवस अपूर्ण राहिला, 1 दिवस शिल्लक राहिला आणि 1,00,000 कमळ घेऊन आले होते सगळे सेवक. भगवान शंकरांनी त्याच्यातलं 1 कमळच गायब केलं. सूर्यास्त झाला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूजेला बसले तर 1 कमळ कमी आहे. शोधण्याचा प्रयत्न केला, पण आता भगवान शंकरांनी मायाच अशी तयार केली होती का कमळच पृथ्वीवर ठेवलं नाही. भगवान श्रीकृष्णांची परीक्षा पाहायची होती, आता काय करावं? असं आहे, सकाम जी उपासना आहे, सकाम उपासना ती डोळ्यात तेल घालून माणसं करतात बघा. नवनाथाची पोथी वाचत असताना ह्रस्व दीर्घ सुद्धा चुकू देत नाही, इतकं बारकाव्याने वाचतात. हा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले ना, पोयाच्या कडीकडे पाहता पाहता 9 ओव्या निघून जातात. असलंच राहतात ते काय निष्काम उपासना आहे म्हणतात.
पण नवनाथ वाचताना, सत्यनारायणाची पोथी वाचताना, स्वामी समर्थ, आणखीन काही गुरुचरित्र डोळ्यात तेल घालून वाचतात लोक, कारण त्याच्यातून फळ मिळणार आहे, त्याच्यातून अपेक्षा आहे. तसा ही सकाम उपासना आहे. आणि एक कमळ कमी पडलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करू लागले, माझ्या पायाला भक्त पदकमल म्हणतात, पण ती पिंडीवर कसं व्हायचं? हाताला हस्तकमल म्हणतात, वाहता येत नाही. मुखाला मुखकमल म्हणतात, तेही वाहता येत नाही. मग कळालं, डोळ्याला नेत्रकमल म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने आपला उजवा डोळा काढला आणि तो डोळा भगवान शंकराला समर्पण केला. ओम नमः शिवाय. आता भोळा महादेव तू लगेच प्रसन्न झाला. काय पाहिजे? मला नाही, त्या जांबवंतीला पाहिजे. काय? आपत्ती पाहिजे. भगवान शंकरांच्या प्रसादाने जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं सांब. पण एक वाक्य सांगू, ही नवसानी झालेली हुल्लडेले राहतात, ती न झालेली बरी. इतकी राहतात माझी नवसाची. तसलंच होतं महाराज ते. अतिलाड 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 अतिलाड. तो साधू संतांचा द्वेष करू लागला, मद्यपान करू लागला, जार कर्म करू लागला. शेवटी त्यांनी एवढं मोठं पाप केलं महाराज, देह पुरुषात असताना स्त्रीचा वेश धारण केला. तेवढ्यावर भागलं नाही, गरोदरपणाचं नाटक करायचं म्हणून चिंध्या पोटाला बांधण्याचं पोट काढलं आणि दुर्वासांकडे आला. अत्यंत रागडी साधू दुर्वासा. दुर्वासा, 9 महिन्याची मी गरोदर आहे, 9 दिवस राहिले. सांगा, तुम्हाला फार कळतं ना? मग सांगा, मला मुलगा होईल का मुलगी होईल? आता ती दुर्वासा होते महाराज. डोळे झाकल्याबरोबर लक्षात आलं, हा देवाचा मुलगा आहे. त्यांनी पहिलं पाप केलं, देह पुरुषाचा असताना स्त्रीचा वेश धारण केला. प्रातस्मरणी वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे, देह पुरुषाचा असताना जर स्त्रीचा वेश धारण केला ना, पुढे 7 जन्म हेजडाच व्हावं लागतं. गोपिकाच्या रूपेनाचे जो पोंगडा हो येतो हेजडा 7 जन्मी विठाला. बारुडा करणारे दोहरणात बारुडा करा. आता पुन्हा आता नको सांगायला काय होईल ते. मग टोल नाक्यावर बसावं लागत, टाळ्या वाजवीत विठाला. देह पुरुषात असताना स्त्रीचं पार्ट चुकून करायचं नाही. आनंद आश्रम स्वामी महाराजांना आयुष्यात कधी पार्ट करणारं भागवत आवडलं नाही. त्यांना राग यायचा स्वामी महाराजांना कोणी जर भागवतात पार्ट केलं तर. अरे पुरुष असताना हात पुरुषा हाती का कणचोडा, नवलद्वाडावरती या तुकाराम महाराजांनी गाथा 2 अभंग दिले. का पुरुष असताना हातामध्ये बांगड्या जर घातल्या, कपाळाला कुंकू लावलं, तो दोष आहे. जगामध्ये एकाच व्यक्तिमत्वाला जमलं, पण त्यांची भाववृत्ती तशी होती. त्यांचं नाव गुलाबराव महाराज, पण त्यांचा अधिकारही वेगळा होता महाराज. माता भगिनी जशा 4 दिवस बाजूला बसतात, तसे गुलाबराव महाराज बाजूला बसायचे. त्यांना रजोदर्शन होत होतं, तो मोठा अधिकार आहे त्यांचा अधिकारही वेगळा आहे. पण सामान्य माणसाने कधी देह पुरुषात असताना स्त्रीचा वेश धारण करायचा नाही. तो सामान्य केला. सांगा, फार अंतर्ज्ञानी येईन गंगेच्या काठावर आता अमुक करता तमुक करता, सांगा मला मुलगा होईल का मुलगी होईल? रागवलेल्या दुर्वासाने शाप दिला. डोळे लागलेत ना, मग तुझ्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तुझ्या सहित तुझ्या कुळाचा नाश करील. देवाच्या सांब नावाच्या मुलामुळे सांब 56 कोटी यादव मेले. 56 कोटी. देवाला पाणी पाजायला मागे माणूस राहिला नाही. देवाची मुलं जर अशी नमुने निघतात तर आपले ढाब्याहून धरून आणणारे काय करतील? विठाला. मी कशा करता सांगितलंय माहितीये? मागणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. देणारा कोण आहे? भगवान शंकर आहे. पण मागण्याची वस्तू चांगली नव्हती, कनिष्ठ होती ती. पण इथं मागणारे नामदेवराय, देणारे भगवान पंढरीनाथ आहे. आणि ज्यांच्याकडे मागायचंय, काय मागितलं ते अभंगाचं पहिलं. अकल्प आयुष्य व्हावे तयाकू, अकल्प आयुष्य व्हावे तयाकू, अकल्प आयुष्य व्हावे तयाकू, आयुष्य भावे तया तुला, अकल्प आयुष्य भावे तया तुला, अकल्प आयुष्य व्हावे तया
मागणी मत्त पांडुरंगा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. कल्पापर्यंत हरिदासांच्या कुळाला अकल्पायुष्य मिळावं फार मोठा विचार आहे. सगळं करत नाही. कल्प कशाला म्हणतात? कालात सगळ्यात कमीत कमी मोजण्याचं मापक जर काय असेल तर सेकंद आहे बघा. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, 60 मिनिटाचा 1 तास होतो, 24 तासाचा 1 दिवस होतो, 7 दिवसाचा आठवडा होतो, 2 आठवड्याचा 15वाडा होतो, 2 15वाड्यात 1 महिना होतो, 2 महिन्याचं 1 आयन होतं, 2 महिन्याचा 1 ऋतू होतो. 6 ऋतू आहेत, वर्षा, वसंत, शिशूर, ते ऋतू बघा. त्यापैकी 3 ऋतूचं 1 आयन, 2 आयनाचं 1 वर्ष, अशी 12 वर्ष पूर्ण झाली का मग 1 तप होतं. 1 तप अशी 4,32,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एका कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं महाराज. 4,32,000 वर्षे. आता फक्त 5च वर्ष झालेत. 5,000 वर्ष. 4,32,000 वर्षाचं आयुष्य या कलियुगाला. अजून काय काय पाहायला मिळू. द्वापार युगाचं आयुष्य 8,64,000 आहे. त्रेतायुगाचं 12,96,000 आहे. आणि कृतयुगाचं 17,28,000. या सगळ्यांची बेरीज केली तर 43,20,000 वर्ष होतात. हे एका युगाचं. अशी 1,000 युग पूर्ण झाल्यानंतर 1,000 मग 1 कल्प होतो. 1 कल्प अशी 1,000 म्हणजे 43,20,000 वर्ष पूर्ण झाली का 1 युग. 4 चौकड्याचं 1 युग आहे. कृत, द्वापार, त्रेता आणि कली. आणि अशी 1,000 युग संपल्यानंतर कल्प होतो. आणि अशा अकल्प आयुष्य मागतात. आणि जर आपण साधा अभ्यास केला तर कलियुगामध्ये मानवी आयुष्याच्या जीवनाची मर्यादा किती? अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व गिळार वशय मध्ये बालत्व गिळार वशय काय भजनाचे उरला ते काय काय भजनाचे उरला ते अल्पायुष्य मानवी शतगणिले ते. अरे असा एखादा महाभाग्यवान आहे ज्याला 81 वर्ष मिळाली. आपल्या तर नशिबालाच नाही. 60 वर्षाच्या नंतरच आपलं गात्र गलित होऊन जात आहे. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. एक विचार सांगू. आपण जर भौतिक दृष्टीने अभ्यास केला तर कोणते संत 100च्या वर्ष पुढे राहिले? तो कोणीच राहिलं नाही. अहो ज्ञानोबरांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. शंकराचार्य 32व्या वर्षी गेले. नामदेवराय प्रेममूर्ती नामदेवरायांना 80 वर्षाचं आयुष्य मिळालं. जगद्गुरु तुकोबराय 45व्या वर्षी वैकुंठाला गेले. जर 100च्या वर्षी इथं कोणाला राहता येत नाही, हा जर कलियुगाचा कायदा आणि मर्यादा आहे, तर तुकोबर आणि नामदेवराय अकल्प आयुष्य म्हणतात. हे कसं शक्य आहे? त्याचं कारण आहे. पहिलं असं होतं, कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं महाराज. 1,00,000. त्रेतामध्ये त्याच्यावरचं 1 कमी झालं, 10,000 वर्षाचं आयुष्य. द्वापारात त्याच्यावरचं 1 शून्य संपलं, 1,000 वर्षाचं. कलियुगात त्याच्यावरचं 100. आता देवाला विनंती, आता त्याच्यावरचं 1 कमी करू नका. आता 10 वर्षात सगळा खेळ कसा करायचा? होत नाही. 100च्या पुढे जर कलियुगामध्ये मानवी जीवनाच्या शरीराची मर्यादाच नाही, तर नामदेवरायने अकल्प आयुष्य कसं मागितलं? त्याचं कारण सांगतो. इथं कोणा एका व्यक्तीला, एका माणसाला आयुष्य सांगितलेलं नाही. इथं कुळ म्हणजे समुदाय. एखाद्या हरिदासाचं, वैष्णवांचं, वारकऱ्याचं कुळ आहे. आणि वारकऱ्याच्या कुळामध्ये जर 15 माणसं वारकरी असतील आणि त्याच्यातली जर 5 माणसं मेली, तर नामदेवराय सांगतात तशीच पुन्हा 5 माणसं वारकरी वैष्णव त्या कुळात जन्माला घाल. माणसं गेली तरी चालतील, व्यक्ती गेली तरी चालतील, पण त्यांच्या भक्ती करण्याची जी परंपरा आहे, अरे देगलूरकर घरामध्ये 200 वर्षाची परंपरा आहे भगवत भक्तीची. तुकोबाराय सांगतात
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा 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 पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा वडिलांची मिरासी गा देवा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा घेईल मी जन्मजातसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून भगवत भक्ती करणारी ज्या कुटुंबामध्ये माणूस आहे ती जरी गेली तरी पुन्हा वारकर वैष्णवी जन्माला आले पाहिजे ही तुकाराम महाराजांची नामदेवरायांची विनंती. एकच प्रश्न सांगतो का हो, नामदेवरायांनी असं मागितल्यानंतर कुठे आयुष्य वाढवून मिळत असतं का? किंवा अशी माणसं जन्माला येत असतात का? ताई का सामान्य माणसाजवळ कर्मशक्ती आहे, देवाजवळ संकल्प शक्ती आहे आणि साधूंकडे आशीर्वाद शक्ती आहे. महाराज त्यांच्या शब्दाच्या पाठीमागे आशीर्वादाची ताकद असते. आशीर्वाद हे तर तुमचिया. आपल्याकडे कर्मशक्ती आहे. आता गुरुजी सुंदर मृदंग वाजवतात, पण हे मृदंग वाजवण्याकरता हाताची क्रिया करावी लागते. नुसतं मना धागेनं दा म्हटलं तर मृदंग वाजणार नाही, त्याच्याकरता क्रिया करावी लागते. आपल्याकडे कर्मशक्ती आहे. अरे नर करणी करे तो नरका नारायण होय. फक्त चांगली कर्म करता आले पाहिजे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. कबीरा हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐशी करणी कर चलो हम हसे जग रोए. असं जगावं ना तर बरीच माणसं अशी जगतात त्यांच्या दहाव्याच्या बुंदीची घरचीच माणसं वाट पाहता कधी कटकट जाईनी. असं जगणं काय कामाचं महाराज? जगणं असं असावं आनंदाश्रम स्वामी महाराजांसारखं, जगणं असं असावं तात्या महापुरुषांसारखं, जगणं असं असावं स्वामी विवेकानंदांसारखं. विठ्ठल देवाकडे संकल्प शक्ती आहे. त्याचा संकल्प तो झाला प्रसवता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबादाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबादाता. सर्व विश्वतोची सर्व होय जाण हरी ओले रामाचे पुण्य संकेता. भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता. तुझ वाचून देवाकडे संकल्प शक्ती आहे. त्याचा संकल्प तो झाला. आपल्याकडे जी शक्ती ती आशीर्वाद शक्ती आहे. त्यांच्या शब्दाच्या पाठीमागे माझी असत्यवादाचे तप ही आशीर्वादातली ताकद आहे. महाराज एक सांगू का, आशीर्वाद असा मागून मिळत नाही. लोक असं कीर्तन वगैरे झाले ना मग अशी दर्शनाला येतात, बरं आलो गप्प बसत नाही. त्या कीर्तनकराचा बळच हात डोक्यावर ठेवतात, बाबा आशीर्वाद द्या. असं भीक मागून नाही मिळत आशीर्वाद. आणि देणाऱ्याची लायकी लागते. त्याच्यात पदरात नाही, त्याच्यात आयुष्याची भिवंडी झाली तर तुमचं कधी कल्याण व्हायचं? विठाला अरे आशीर्वाद देण्याची ताकद होती आपल्या परिसरामध्ये आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या. फुलपावर होती महाराज, फुलपावर. खूप काळ गेला त्यांच्या चरणावर आमचा. त्यांच्या वाची सिद्धी होती महाराज. वाचा सिद्धी पावाल आज्ञा पकवाल तो म्हणेल तिथे राहे महाबोध. एवढी ताकद होती स्वामी महाराजांच्या वाणीत. आशीर्वादातली, साधनेतली, भगवत भक्तीची, देवाच्या सेवेची ताकद होती.
आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद आहे. छोटासा प्रसंग सांगतो, भावार्थ ओळखतो. कौरव पांडवांच्या युद्धाचा 9वा दिवस संपला. कौरव पक्षातले मोठमोठे योद्धे मारले गेले, पण पांडव पक्षातला एकही योद्धा अजून मारला गेला नाही. रात्रीची वेळ आहे. संतप्त झालेला दुर्योधन भीष्माचार्यांच्या तंबू पुढे आलाय आणि मोठ्याने हाक मारली, आचार्य. भीष्माचार्याचे खडबडून जागे झाले. अंगावरचं कवच बाजूला काढून ठेवलं होतं. जखमा झालेल्या होत्या भीष्माचार्यांच्या शरीराला, विश्रांती करत होते. आणि त्या क्षणाला दुर्योधन आला. अरे दुर्योधना, मी अंगावरचं कवच काढलंय आणि या वेळेला काही ही विश्रांतीची वेळ, तो आला. रागवलेल्या दुर्योधनाने सांगितलं, 9 दिवसात काय दिवा लावला तुम्ही? कौरवांचं सरसेनापती पद आम्ही विश्वासाने तुम्हाला दिलंय. 9 दिवसामध्ये एकही पांडव पक्षातला कोणी मेला नाही आणि तुम्ही मारला नाही. आणि कौरव सैन्यातले डझनानी सैन्य मेलंय. आमचं खाता आणि पांडवांना आशीर्वाद देता. धिक्कार आहे तुमचा. बरं, स्वाभिमानी होते महाराज. त्या गीतेमध्ये एक वाक्य आलंय, संभावित शचा कीर्तीर मरणात अतिरिच्यते. जी माणसं स्वाभिमानी आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांच्या अंगाला शिंतोडा उडवलेला चालत नाही महाराज. ते मरतील पण अंगाला डाग लागू घेत नाही. आणि निर्लज्जाचं काय नाही, बायकोनी जोड्याने मारलं तर हे बी दिन चले जाएंगे. काय करतात त्या निर्लज्जाला? विठाला माणसाने अभिमानी नसावं पण स्वाभिमान घालवायचा नाही महाराज. हे मराठीची नगरी. ज्ञानोबा मराठी भाषेचा स्वाभिमान सांगतात, माझा मराठाची बोलू कौतुके. माझा शब्दामध्ये स्वाभिमान आहे. माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स हा विवेकानंदांचा अभिमान नाही, स्वाभिमान होता शिकागोला. माझ्या बंधू आणि भगिनींनो, स्वाभिमान विकायचा नाही महाराज. आणि अलीकडचे तरुण त्या पुढाऱ्याच्या पायाखाली आपला स्वाभिमानच विकून बसतात. कधी मोठी व्हायची लेकरं? विठाला स्वाभिमान विकू नका. अरे प्रसंग पडला तर आलेल्या भाग्याला मामा म्हणायचे गटार उपसा, काही भंगाराचं काम करा, काही करा, पण आपला स्वाभिमान विकायचा नाही महाराज. गेलेला स्वाभिमान पुन्हा येत नाही. बोन छे गई हौत छे नाही आती. एकदा गेली गेलीच पुन्हा नाही. आता ज्याला आहे त्याला आहे. आता ज्याने ठरवलं विषवर टांगवायची त्याला काय करायचंय? विठाला ते गंगापुत्र भीष्म होते महाराज. रात्री संतप्त झाले. आपल्या अंगावरचा डाग त्यांना सहन झाला नाही. दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकील, ना तर मी तरी मरे. त्याला तेच लागत होतं, तेच झालं बघा. कारण ते प्रतिज्ञावादी होते आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण करणारे होते. घाम आला महाराज कौरव पांडव सैन्याला. घाम. भगवंतांनी धर्म, भीम, नकुल, सहदेव यांचं सांत्वन केलं ना अर्जुनच दिसेना. कारण भीष्माला तोडीस तोड फक्त अर्जुनच होते. आणि आपला अर्जुन कुठे गेला? हे बघा, मित्र असा असावा, आपल्या कुठल्याही कृतीला प्रोत्साहन देणारा असावा, शक्तीहीन असणार करणारा नसावा. कर्णाचं आणि अर्जुनाचं हेच विरोधात होतं. कर्णाच्या बाजूने असलेला त्याचा सारथी शैल्य वारंवार त्याचं खच्चीकरण करत होता. मग कर्णात ताकद नव्हती महाराज. आणि अर्जुनाला शक्ती देणारा भगवान असल्यामुळे त्याच्या शक्तीला ऊर्जा मिळत होती. माणसं शक्तीचं खच्चीकरण नसले पाहिजे. आपल्याला मित्र असे ठेवायचे का आपल्याला आपल्या चांगल्या कामाला साथ देणारा, नाही तर पाऊल टाकायला आणि त्यांनी नको नको म्हणायला, त्याला तिकडच लाद घालून बाजूला करायचं. काय कामाची अशी माणसं? चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारीच माणसं पाहिजे. विठाला अर्जुना शक्तीहीन झाला नाही पाहिजे. उद्या अर्जुनाला भीष्मांबरोबर युद्ध करायचंय म्हणून भगवान अर्जुनाचा शोध घेऊन निघाले. आता तंबू मध्ये असा गाढ झोपी गेला होता अर्जुन. गाढ झोपी गेला. तुम्हाला काय चिंता करायची? गाढ. आणि देव गेले. अर्जुना, अरे भीष्मांनी प्रतिज्ञा केली निष्पांडवी पृथ्वी करीन आणि तू झोपा घेतो? तुम्हाला झोप नाही घेऊ तर काय करू? अरे मग उद्याच्या युद्धाचा काय निर्णय, काय विचार केलाय तू? त्यांनी डोळे झाकून एकच उत्तर दिलं, हे देवा, माझ्या करता तू जागा आहे ना, मग मला काय चिंता करायची गरज आहे? पहिला विश्वास सोडविना माझा स्वामिनी. 86 ना. तर डॉक्टरनी सांगितलं माळा काढून टाकल्या अशी नमुनेला येत आपल्याकडे.
अरे त्याला धैर्य लागतं. हाची नियम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदा. प्राणापलीकडे विश्वास लागतो परमार्थात महाराज, प्राणापलीकडे. त्याच विश्वासाला भगवान सहकार्य करतो. शक्तिहीन आणि विश्वासहीन माणसं आपला पुरुषार्थ प्रदर्शन करू शकत नाही. विठाला आता अर्जुनाने देवावर सोपवलं, अर्जुन देवाच्या अंगाला आला ना घाम. आता भीष्म होते. ज्ञानेश्वर महाराजांनी कधीच कोणाची स्तुती केली नाही महाराज. त्या आपण कोणाची स्तुती करतो. ज्ञानेश्वर महाराज आपला एक एक शब्द मोत्यासारखा वापरतात. त्यांनी कोणाची स्तुती केली नाही, पण त्याच ज्ञानोबरांनी दोघांची स्तुती केली. पहिले कृपाचार्य, पहिले भीष्म आणि दुसरे कृपाचार्य. तो हा गंगापुत्र नंदनो महाप्रतापी तेजस्वी भानु ज्ञानोबराय म्हणतात. भीष्माचार्यांसारखा योद्धाच झाला नाही, ज्यांनी भगवान शंकरांना हरवलंय, ज्यांनी परशुरामाला कितीतरी वेळेला निश्चित केलंय. आणि ती इच्छामरणी महातपस्वी आहेत, ब्रह्मचारी आहेत आणि माझे भक्त आहेत. आणि त्यांनी प्रतिज्ञा केली आता करावंच काय. आणि मग भगवान द्रौपदीकडे गेले. द्रौपदी हातामध्ये तुळशीची माळ घालून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असं संध्याकाळी जप करत होते. रात्रीची वेळ आहे. तिने ती ऐकलेलं होतं आणि ती भगवंताचं ध्यान करत होती. भगवान गेले. द्रौपदीने नमस्कार केला. या वेळेला आता तुझ्या हातात तुझं सौभाग्य बघ. तू ठरवलं तरच होणार, तरच तू सौभाग्यवती राहणार. आता मी काही करू शकत नाही. द्रौपदीने सांगितलं पण करू काय. भीष्माचार्यांच्या तंबूमध्ये जायचं. जात असताना पायाच्या पायतानाचा, पायाच्या पैंजनाचा आवाज होऊ द्यायचा नाही. नाकापर्यंत बुरखा घ्यायचा. तुझा चेहरा दिसता कामा नये. हातातली कांकणं मागं सारायची. कांकणाचा आवाज होता कामा नये. आताची द्रौपदी असते तर सांगावंच लागलं नसतं. नाहीच तर वाजन काय. आता बिन कांकणाची द्रौपदी नुसती गावभर फिरत राहते. पण त्यावेळे माझ्या आईपर्यंत हातामध्ये कांकण होते. हे बघा, हे बघा कांकण ते, हे बघा, हे बघा कसली कांकण येते. आता काय बिन कांकणाच्या सगळीकडे फिरत राहतात. अरे ते सौभाग्याचं लेणं आहे. कपाळाला कुंकू, सोन्याचं मंगळसूत्र नसेल तरी चालेल, पण गळ्यात काळी पोत आणि हातातलं कांकण हे सौभाग्याचं लेणं आहे. आणि तेच कांकण बाजूला काढता काय म्हणावं या लक्ष्मणला. विठाला आपल्याकडे सोन्याला फार महत्व दिलं नाही. नसलं सोनं तरी चालेल, पण काळ्या मनीची पोत गळ्यात असली पाहिजे. अरे कपाळाला कुंकू असलं पाहिजे, सौभाग्य. आणि हातात कांकण असली पाहिजे, ही सौभाग्याची लेण आहे. अरे सुवासीन ज्या वेळेला जाते ना, सुवासीन तुम्ही बघा तिच्या कपाळाला केवढं कुंकू लावतात. हातभर कांकण घालतात महाराज. हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आपल्या. ती ग्रहलक्ष्मी आजही मराठवाड्यामध्ये आपली बायको म्हणत नाही. काय आपलं कुटुंब म्हणतात, काय आमचं बारदानं म्हणतात, आहे का नाही. काय म्हणतात हे आपलं उग येड आहे. पण मराठवाड्यात जा, ते पत्नीचा परिचय करून देत असताना आमची ग्रहलक्ष्मी म्हणतात महाराज. आणि खरंच लक्ष्मी येते. विठाला पण द्रौपदीने सांगितलं तू हे सांगतो खरं, पण मी जाणार कशी. कौरव सेनांचं सरसेनापतीपद भीष्माचार्यांकडे. सगळ्या सैन्याने एका भीष्माचार्यांच्या तंबूला वेढा दिलाय. अरे मुंगी मनाने जात नाही, मी जाणार कशी. तुला घेऊन जायचं काम माझं, पण ऐक काय करायचं. तिथं गेल्यानंतर त्यांच्या चरणाला नमस्कार करायचा. मला माहिती ते डोळे उघडणार नाही. कानाजवळ जाऊन कांकणाचा आवाज करायचा. पुढचं पुढं पाहू. द्रौपदी आईसाहेबांनी ठरवलं आणि भगवंतांनी द्रौपदीला उचललं, आपल्या उजव्या खांद्यावर घेतलं. काय उपकार आहे देवाचे. अरे द्रौपदीची खेटर देवाने डोक्यावर घेतली. सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. तिची खेटर का तर तिने सेवा केली ना, त्याची नातं जोडलं भावाचं. आपल्या भगिनी तर संपत्तीमध्ये अर्धा वाटा मागतात महाराज, अर्धा वाटा. आज भाऊ बहिणीचं नातंच कुठं गेलं माहित नाही. त्या पुण्याकडे तर भाऊ बहीण रक्षाबंधनच बंद झालं. कारण सगळ्या बहिणी दावा देण्याकरता आता गुंठा मंत्री झालेले असल्यामुळे तोंडाला पाणी सुटलं. प्रत्येक बहीण हिस्साच मागायला लागली. रोज कोर्टात आहेत. रक्षाबंधन हा सण पुढे राहतो का नाही काय माहिती. भाऊबीजही होती का नाही माहित नाही. पण ती द्रौपदी होती महाराज, भावाचं नातं जोडलं. म्हणून तिच्या सौभाग्याचं संरक्षण करण्याकरता द्रौपदीला तर खांद्यावर घेतलं, पण देवाने तिची खेटर आपल्या डोक्यावर घेतली बघा. आणि भगवान भीष्माचार्यांच्या तंबूजवळ आला. त्यानं द्रौपदी
मला आत प्रवेश करता येणार नाही, तू आत जा. द्रौपदी साहेब आतमध्ये गेला आणि भगवान तंबूच्या अंधारात लपले. सकाळची वेळ आहे. ब्राह्म मुहूर्तावर भीष्माचार्याने अंगावर सोहळं घेतलं होतं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता 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 भीष्म ध्यानस्थ झाले. आणि द्रौपदीने पाहिलं. उचलत्या पावलाने द्रौपदी माता तंबूमध्ये गेली. भीष्माचार्यांना ध्यान लागलं, लक्षात आलं आणि तिने त्यांच्या चरणाचा नमस्कार केला आणि कानाजवळ जाऊन नुसता कांकणाचा आवाज केल्याबरोबर डोळे झाकलेल्या भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भवा. तिचं काम झालं. आणि मग द्रौपदीने नाकावरचा बुरखा बाजूला केला, आवाज दिला, आचार्य. भीष्म खडबडून जागे झाले. आवाज ओळखलं तर द्रौपदी. आणि मग सांगितलं, द्रौपदी तू इथे कशी? तिने सांगितलं, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर काय. रात्री निष्पांडवे पृथ्वी करीन म्हणून तुम्ही शपथ घेतली आणि आता ब्राह्म मुहूर्तावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला साक्षी ठेवून तुम्ही मला अखंड सौभाग्यवती आशीर्वाद दिला. मग ते खरं का हे खरं? भीष्मांनी सांगितलं, तुला इथं कोणी आणलं ते खरं सांग, म्हणजे पुढचं खरं मी सांगतो. मग तिने सांगितलं, मला नाव सांगायची जबाबदारी नाही, माझा सेवक माझा पाठीराखा मला इथे घेऊन आलाय. तुझा सेवक कोण आहे? तो बाहेर निघाले भीष्म आणि दरवाजात पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा. डोळ्यात पाणी आलं भीष्मांच्या. देवा, द्रौपदीचा पाठीराखा म्हणून तो आला. माझ्यासारखे हजारो भीष्म जरी आले तरी मी दिलेल्या आशीर्वादाला प्रतिबंध करू शकणार नाहीत. तुझ्या मनात त्यांना पांडवांनी जिवंत राहावं. हजारो भीष्म जन्माला आले तरी तुझ्या इच्छेच्या पुढे कोण जाणार आहे? द्रौपदीच्या मस्तकावर हात ठेवला भीष्माचार्याने. द्रौपदी, तुझं सौभाग्य अबाधित राहील, चिंता करू नको. भीष्म स्वतः मेले पण आशीर्वादातली शक्ती कामाला आली आणि पांडवांचा विजय झाला आणि पांडव जिवंत राहिले. याला आशीर्वाद म्हणतात. आशीर्वाद जसा ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वादाने मेलेल्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, तुकाराम महाराजांनी आपल्या आशीर्वादाने कीर्तनातलं मेलेलं मूळ जिवंत केलं. हे तेच करू शकतात ज्यांच्याकडे आशीर्वाद देण्याची योग्यता आणि अधिकार आहे. त्या अधिकाराने आणि त्या आशीर्वाद वचनाने नामदेवराय सांगतात, आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. मी कोण आशीर्वाद देणारा? मी त्यांचा खरा आशीर्वाद घेण्याकरता आलोय. अभिवादनशीलस्य यथावृद्धोपसेविनम चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोवल. जाता जाता त्यांच्या चरणाला हात लावून सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेतलं ना, 4 गोष्टी प्राप्त होतात. आयुष्य, विद्या, बल आणि जाल तिथं यश मिळतं. पण त्याच्याकरता आयुर्विद्या यशोबल, त्याच्याकरता मोठ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. काही माणसं मकाच्या बुरखुंडासारखी वाकतच नाही हो. जरा वाकायचं शिका. विठाला अरे सकाळच्या वेळेला नुसतं आई वडिलांना लांबून जरी दर्शन घेतलं तर त्या दर्शनातली ताकद आहे, शेवेत ताकद आहे. तुकोबराय सांगतात, मी पसायदान मागतो देवाकडे, आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. माझिया सकळा हरीच्या दासा विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय. पावणे 12 वाजलेत. मोठ्या मोठ्या क्षेत्रातली मंडळी आलेली आहेत. त्यांनाही काही आपल्या अंतकरणातलं अभिष्ट भाषण प्रगट करायचंय आणि आपल्या अंतकरणातल्या भावना या उभय दाम्पत्यांच्या चरणी समर्पण करायच्या. म्हणून मी अधिक वागविस्तार करणार नाही. खरं तर वेळ 9:30 ते 10:30 होती. 11:30 आपलं 9:45 चालू झालं ना, आता आपण थांबलं पाहिजे.
म्हणून अधिक विस्तार वाघ विस्तार न करताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरिच्या दासा. नुसतं आयुष्य मिळून फायद्याचं नाही, मग पुढे महत्वाचं आहे कल्पनेचे वादन हुकवणे काळे. कल्पना हा मनाला झालेला रोग आहे महाराज, रोग. कल्पना विद्या जेणे झाला जीव, माया उपाधी शिव बोली देते. कल्पना शब्दाचा अर्थ काय? जे नाही त्याचा ध्यास घेणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं नाव कल्पना. आता विस्तार नको. वाया मन हे नाव एरवी कल्पनेची सावेव, जयाचीने जीव दशा वस्तू परमात्म रूपाला, परमात्मा वस्तूला देखील जी जीवित्व दशा प्राप्त झाली ज्ञानोबराय सांगता ते कल्पनेमुळे झाली. म्हणून कल्पनेची बाधा, जशी भूताची बाधा, रोगाची बाधा, अशा बाधा असतात ना, अनेक बाधा आहेत, तसं एक कल्पना, त्या कल्पनेची बाधा आमच्या भगवत भक्ताला होऊ नये. पुढे अहंकाराचा वारा नलभो राजसा, तितक्या ताकदीचा शत्रू आहे महाराज. सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल तर अहंकार. येथे आडवा वयाले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले दिहंकार. सगळ्यात मोठा शत्रू आहे, त्याला स्विस पॉइझन म्हणतात, गोड विष, त्याचं नाव अभिमान. जसं 8वी पर्यंत परीक्षा घ्यायच्या नाही म्हणजे गोड विषाचे ना. आता 8वी पर्यंत परीक्षा न घेतलेले विद्यार्थी डॉक्टर झाले तर काय व्हायचं रोग्याचं. म्हणून ज्ञान परीक्षेने तपासावं लागतं महाराज. ज्ञानात परीक्षा असावी, प्रेमात परीक्षा असावी. आणि नुसतं माझं तुझ्यावर प्रेम आहे, चुलीत घालते प्रेम, काय कामाचं. अशा अनेकांवर प्रेम करून आत्महत्या करायला लागले. प्रेम आणि ज्ञान याच्यामध्ये परीक्षा असावी लागते, त्याच्यातली खोली कळते महाराज. म्हणून तुकोबराय सांगता, हा नामदेवराय सांगता, अहंकाराचा वारा न लगो राजसा. अरे हा वारा जरी लागला ना, मोठ्या मोठ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं महाराज, मोठ्या मोठ्यांचं. नवला अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. अभिमान लागे शुकाची पाठी. अरे आईच्या उदर, आनंदाश्रम स्वामी महाराज म्हणायचे, आईच्या उदरात 12 वर्ष शुकाचार्य राहिले, 12 वर्ष ब्राह्मणाचे पूर्वी खेळाचे बी आले, ते 12 वर्ष लपाले रे. अरे आईच्या पोटातून बाहेर आले ना, व्यास महर्षी आवाज देत होते, शुका, तर झाडं पहाडं ओ देत होती. अशी परमहंस वृत्ती होती महाराज शुकाचार्यांची. पण अभिमान झाला तर राजा जनकाच्या दरवाजात जावं लागलं. जनक भेटीला पाठविले तिने, अभिमाने नानी खोटी केली. किंवा ज्यांचं नाव घेतल्यानंतर अहिल्या द्रौपदी तारा, सीता मंदोदरीस्तता, पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. जशी अहिल्या माता आहे, जशी सीता माता आहे, तशी द्रौपदी आहे. अरे यांची नावं जरी सकाळी सकाळी उठल्या घेतली तर दिवसभर केलेल्या पापाचं क्षालन होतं. अशी द्रौपदी, पण तिला अभिमान झाला महाराज. काय झालं आता सांगायची गरज नाही. देवाने अभिमानाचा चक्काचूर केला. देवाला कामी मनुष्य आवडतो, देवाला क्रोधी मनुष्य आवडतो, देवाला लोभी मनुष्य आवडतो, पण देवाचा आणि अभिमानाचं कधी जमलंच नाही महाराज. हे भयानक शत्रू आहे अभिमान आणि देव. जसं सूर्यप्रकाश आणि अंधकार एकाधिकरणात येत नाही. प्रकाशाचा नुसता सूर्य उदयाला उशीर, अंधकाराचा नाश होतो. जसं एका अधिकरणात येत नाही, तसं अभिमान आणि देव एका अधिकरणात येत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. म्हणून तो अभिमान आमच्या वारकऱ्यांना कधी लागू नये. अभिमानाचा वारा किंवा अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाश. इथं भगवत भक्ताला 2 विशेषण दिले, राजस आणि भाविक. राजस म्हणजे मृदू. महाराज देवाची भक्ती करण्याकरता अंतकरण मृदू लागतं महाराज. मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाची. अरे शेख महमद महाराजांसारखा मुसलमान बकरा कापायला गेला, बकऱ्याचं ओरडणं ऐकलं त्या शेख महमद महाराजांनी, तर सूर्याने बकरा फेकून दिला का, बकरा सोडून दिला का. अरे का कापावं याला, हा ओरडतोय म्हणून याला कापण्याचा मला अधिकार नाही. म्हणून शेख महमद महाराजांनी बकरा सोडून दिला, सुरी फेकून दिली. त्याच्याकरता मृदू अंतकरण लागतं, मृदू. आता आपण सुद्धा खाटकासारखं त्या खंडोबाच्या पुढं बैरोबा पुढं कापतो. काय मनाला लाज वाटत नाही आपल्या. अरे भूतदया गायी पशुचे पालन, तान हेल्या जेवण वना माझी, हे करू नये. म्हणून त्याच्याकरता भगवत भक्ती करण्याकरता संत हृदय नवनीत समाना. आणि दुसरा भाविक लागतो. तर्क कुतर्कापासून ज्या वेळेला भाविक किंवा भगवत भक्त बाजूला राहतो ना, त्याच वेळेला तो भगवंताची खरी भक्ती करू शकतो. म्हणून नामदेवराय सांगतात, असा विष्णूदास संत कल्याण व्हावं. नाव म्हणे दया सवे कल्याण, नाव म्हणे दया सवे कल्याण.
कल्पनेची बाधा नको ने काळी कल्पनेची बाधा नको ने काळी संत मंडळी राजू हे संत मंडळी झुकी आजुनी आहे संत मंडळी आहे संत मंडळी संत मंडळी संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण. कोणाचं कल्याण होणार? ज्या मुखी निदान पांडुरंग. निदान म्हणजे साठा. पांडुरंग रूपी धनाचा साठा ज्याच्या मुखाला लागला. परमार्थासारखं मोठं धन नाही महाराज. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लावाचे. असा भगवान पंढरीनाथ जो सगळ्यांचा मायबाप आहे, तो कृपावत्सल आहे, जगदानी महाराज. जशी आपली सावली सोडून आपल्याला बाजूला जात नाही,
तसं ज्याचं नामस्मरण केलं, ज्याचं चिंतन केलं, ज्याचं ध्यान केलं, ज्याची पूजा केली, तो पंढरीनाथ आपल्याला सोडून कधीच जात नाही, कधीच नाही. जरा एक वाक्य बोलू. हाडाची काढं रक्ताचं पाणी करून ज्या मुलांना आई वडील सांभाळतात, ती मुलं सुद्धा मोठेपणी कदाचित एखादा मुलगा म्हणतो, आमच्याकरता तुम्ही काय केलं, सहज त्याच्या तोंडाला येतं. पण आपल्या आई वडिलांनी आपलं उभं आयुष्य आपल्याकरता जाळलं आणि कष्ट केले. वेळ प्रसंग उपवाशी राहिले महाराज आणि मुलं घडवली. जुना काळच तसा होता त्यांचा. 81 वर्षाच्या पूर्वीचा काळ बघा कसा असेल, किती प्रतिकूलता असेल महाराज, किती प्रतिकूलता. आम्ही आमच्या आजोबांकडे वडिलांकडे पाहतो, आपण आपल्या आजोबांकडे पाहतो. अरे 78च्या दुष्काळामध्ये उंबराच्या दोड्या खाऊन माणसं जगली. विसापुरतं तळ त्याच काळात चाललं, काही झालं इंग्रजांच्या काळात. त्या 78च्या काळात सुकडी मिळायची, आमच्या आजोबा सांगायची सुकडी, टोपी सुकडी घ्यायची, तेवढी खायची, दिवसभर काम करायचं, दिवसभर. आता अनुकूलता आहे महाराज. पण मी एक सांगू, प्रतिकूल काळात ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना घडवलं ना, ती मुलं तळ हाताच्या फोडासारखी आपल्या आई वडिलांना सांभाळतात. आणि ज्या मुलांकरता बाप आबीच्या आबी सगळ्या गोष्टी देतो, तीच मुलं आपल्या बापाला पुन्हा वृद्धाश्रमात ठेवतात. म्हणून लय आबीच्या आबी देऊ नका, त्याला कष्टाची किंमत कळू द्या. अरे सगळं असताना सुद्धा जुन्या काळात एखादा मुलगा जर मला मग अमुक पाहिजे, शाळेची फी बाप खिशात असून लगेच देत नव्हता, थांब म्हणायचा माझ्याकडे नाही. मग कळायचं 8 दिवसांनी का या पैशाची किंमत काय. आता मुलांनी सकाळी मागितलं का लगेच दुपारी येतं तर संध्याकाळी येतं, त्याला त्याची किंमतच कळत नाही. तुम्ही लहान मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून घ्या तर त्याला असा राग येतो महाराज, आपला प्राण द्यावं की काय. काही काही मुलं तर आत्महत्याही करतात. त्याचं कारण आहे त्याला त्या वस्तूची, त्या कष्टाची, आपल्या आईवडिलांची किंमत कळालेली नाही. नाही देव कळाला तरी चालेल, बहुत दूर की बात आहे, लय मोठा प्रवास आहे. अरे नाही संत कळाले तरी चालतील. अहो भगवती सीतामातीला साधू ओळखता आला नाही, आपलं तर दर्या मी कसं आहे. आपण तर साधू म्हणून काय करू, कोणाचा अमृत प्यायला जाऊ काही सांगता येत नाही. आणि अमृत म्हणून काय पिव्याची अक्कल नाही आपल्याला. काही पितात लोक. नाही साधू कळू द्या, नाही देव कळू द्या. अरे आपल्या आई वडील आपले प्रत्यक्षात देव, जसं भगवान सूर्यनारायण प्रत्यक्षात देव आहे. त्याची किंमत कळत नाही महाराज, त्याची किंमत कळत नाही. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. भगवान सूर्यनारायण रोज उगवतो, लोक त्याला नमस्कार करत नाही. आणि चंद्राची पूजा करायला जातात का, ते 15 दिवसांनी महिन्याने उगवतो ना, चंद्राची किंमत आहे. पण रोज सूर्यनारायण लोक नमस्कार करत नाही. तसे आई वडील जवळ आहे ना, केदारनाथला बद्रीनाथला जातात, बरं जीव मुठीत धरून जातात. का बरं, दरड कोसळली तर पुन्हा नाही येणे जाणे, तिकडच राहणे, पुन्हा काय कराय. पैसा खर्च करायचा, दरड असं जीव मुठीत घेऊन जायचा, वर उंच दगड, खाली गोत गंगा. दर यदगतमान निवर्तन, ती जर गाडी हुकली का संपलत, पुन्हा नाही येणे जाणे आणि बद्रीनाथलाच राहणे.